की आपण सारे शिवसैनिक आहोत. लढायचं कसं हे शिवसैनिकाला सांगण्याची गरज नाही. मी त्या साहेबांना सांगेन फक्त पाठीवर थाप मारा आणि लढा सांगा. शिवसैनिक परत त्या उमेदीने लढायला उभा. शिवसैनिक पुन्हा त्या उमेदीने लढायला उभा. कोण आलं कोण गेलं त्याची पर्वा कधी शिवसैनिकांनी केली नाही. जो बाळासाहेबांच्या विचारांनी भारावलेला आहे, जो बाळासाहेबांवरती निष्ठा ठेवून शिवसैनिक जगतोय, तो कधी इथे तिथे जाणार नाही. तो शेवटपर्यंत शिवसेना आणि मातोश्री सोबतच असेल. त्यामुळे तुम्ही लढायचे फक्त आदेश द्या, लढायचा फक्त इशारा द्या. आजच आमच्या मनगटामध्ये ताकद आहे. पुन्हा एकदा शिवसैनिक रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. मुंबईतल्या भ्रष्टाचाराबाबत सुनील शिंदेनी जे अनेक वक्तव्य केलं, खरी गोष्ट आहे. केएम रुग्णालयामध्ये आपल्याला कल्पना नसेल, MRI मशीनच्या करता 3 महिन्याची वेटिंग आहे. MRI काढायकरता 3 महिन्याची वेटिंग. डॉपलर करता 6 महिन्यांची वेटिंग आहे. 3-4 वर्ष सातत्याने आम्ही लढतोय, भांडतोय, परंतु प्रशासन लक्ष देत नाही. का तर त्या महापालिकेमध्ये शिवसैनिक नगरसेवक रूपाने बसलेला तो निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक नाही, म्हणून यांचा फावलेला, यांचा फावला आहे. भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे. जे काय कामं केली आहेत अतिशय निकृष्ट दर्जाचे. सुनील शिंदे यावरती बोलले, मी त्यावर फार बोलणार नाही. परंतु बंधू भगिनींना, हा जो लढा आदित्य साहेब लढतायत मुंबईच्या हिताचा, मुंबईच्या संरक्षणाचा, मुंबईतल्या सुविधांचा, आपल्याला अनेकांना कल्पना नसेल, पण 2019 पासून 2024 पर्यंत मी ह्या विधानसभेमध्ये जे काय 2.5 वर्ष आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून होते, त्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांनी केलेलं काम मी पाहिलेलं आहे. हे जे आता दाखवतात आताचे राज्यकर्ते, हे आम्ही केलं, हे आम्ही केलं, ते सब कुछ झूठ आहे. मी माझ्या एका भाषणामध्ये आव्हान दिलं होतं, जेवढे जेवढे मुंबईतल्या गृहनिर्माणाच्या बाबतीतल्या ज्या समस्या होत्या, मुंबईतल्या ज्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या ज्या हिताच्या योजना होत्या, त्या जर कोणी आणल्या असतील तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते म्हणून झालं. आपल्याला कल्पना आहे, या मुंबईमध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु पहिला मुंबईकर मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि मुंबईकरांना काय हवं आहे, मुंबईकरांच्या काय उणीवा आहेत, मुंबईकरांच्या काय सुविधा आहेत, हे साहेबांकडे बरोबर आम्ही ज्यावेळी अनेकदा चर्चेला बसत होतो तेव्हा साहेबांकडनं ते दिसून येत होतं. आपल्या माहिती करता म्हणून मी सांगतो, का हवी शिवसेना, का हवी शिवसेनेच्या ताब्यामध्ये मुंबई महानगरपालिका. या मुंबईकरांच्या असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गरज कुठली असेल तर माझ्या स्वतःचं हक्काचं घर आणि एक घर मिळावं म्हणून अनेक जण आयुष्यभर स्वप्न बघत असतात की मुंबईमध्ये माझं स्वतःचं घर असावं. आणि ही मुंबईकरांची असणारी अपेक्षा जर पहिल्यांदा पूर्ण कोण केली असेल तर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सगळ्यात पहिला मुंबईकरांकरता जर त्यांनी आणला असेल तर सगळ्यात पहिला जो कायदा बनवला तो उपकर प्राप्त इमारतींकरता बनवला गेला. आणि ह्या कायद्यान्वये काय केलं असेल तर उद्धव साहेबांनी मुंबईतल्या पागडी सिस्टीमच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या मालकांची दादागिरी मोडून काढली. आणि खऱ्या अर्थाने जर ताकद कोणाला दिली असेल तर त्या पागडी सिस्टममध्ये राहणाऱ्या गोर गरीब मराठी माणसांना, गोर गरीब जनतेला आज ह्या कायद्यामुळे अनेक ठिकाणी प्रकल्पांना सुरुवात झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे, मोडकळीस आलेल्या ज्या इमारती आहेत मुंबईमध्ये त्या 14,000 इमारती आहेत आणि लाखो कुटुंब या इमारतींमध्ये राहतात. या सगळ्यांना दिलासा दिलाय तो उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना दिलाय. एसआरए मध्ये असेल, एसआरए मध्ये अभय योजना जर कोणी आणली असेल तर माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी आणली, ज्याच्यामुळे अनेक थांबलेले एसआरएचे प्रकल्प आज सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर म्हाडाच्या इमारती, या म्हाडाच्या इमारती आहेत 388 इमारतीमध्ये 38,000 कुटुंब राहतात. याच्यातले 90% कुटुंब मराठी आहेत. यांना कुठेही पुनर्विकासाची योजना नव्हती, यांची कुठेही पुनर्विकासाची पॉलिसी नव्हती.
ती आणली कोणी? उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 2020 मध्ये ही खरी योजना आली, त्याची 24 अंतर्गत विकास नियंत्रण नियमावली. परंतु याला देखील या लोकांनी कल्पना नसेल आपल्याला, जो कायदा केला गेला त्याकरता पुन्हा तो मुद्दामून रखडवला आणि हा आम्ही करतोय असं दाखवण्याकरता सत्ता परिवर्तन नंतर, सत्ता पाडल्यानंतर तो मुद्दाम अस्तित्वात आणला. पण खऱ्या अर्थाने त्याची मुहूर्तमेढ केली ते उद्धव साहेबांनी केली. उपकरप्राप्त इमारती असतील, म्हाडा इमारती असतील, पंतप्रधान अनुदान प्रकल्पातल्या इमारती असतील, SRA असेल, हे कोणी केलं? हे 2019 ते 2022 यावेळी असणाऱ्या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलं. म्हणूनच मुंबईकर आज आपलं स्वप्नातलं घर पूर्ण करू शकतो. ही खरी किंमत या उद्धव साहेबांची आहे. आणि मग मुंबईकरता जी गरज आहे ती गरज मुळामध्ये पूर्ण करण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. घराची गरज पूर्ण करण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. त्याकरता विविध योजना आणल्या. रस्ते, मगाशी कोस्टल रोडचा उल्लेख झाला. आपल्याला कल्पना झाल्या भारतामध्ये हा एकमेव रस्ता असा आहे कोस्टल रोड ज्याच्यामध्ये कुठेही टोल नाही, टोल फ्री असणारा एकमेव रस्ता आहे कोस्टल रोड. आणि जो थेट आता मुंबईपासून, कुलाब्यापासून थेट आपल्याला दहिसरपर्यंत यापुढे भविष्यामध्ये त्याचा उपयोग होईल असा एकमेव रस्ता तो उद्धव साहेबांच्या संकल्पनेतून आला. अटल सेतू जो आलाय त्या अटल सेतूची देखील जी काय उभारणी झाली ती उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली. असे अनेक प्रकल्प जे मुंबईकरांच्या हिताचे आहेत ते उद्धव साहेबांनी आणले. आपण पूर्वी असं म्हणायचं इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्याला ज्या सुविधा लागायच्या, आपल्याला असं वाटायचं माझा मुलगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकावा, म्हणून त्याच्या ज्या काय फी होत्या त्या आपल्या सर्व कल्पनेच्या पलीकडे आहेत. आणि मग ही शिक्षण पद्धती सगळ्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातले जे शिक्षण पद्धती आहे ही गोरगरिबांना, मुंबईकरांना फुकट आणून देण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय आदित्य साहेबांनी आणून केलं. मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आदित्य साहेबांनी सेवा आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेल्या. अशा अनेक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय उद्धव साहेबांनी आणि आदरणीय आदित्य साहेबांनी आपल्याकरता आणून दिलेलं आहे. आणि मग मुंबईकरता काय हवं आहे, मुंबईकरता काय नको आहे याची कल्पना, याची माहिती या दोघांनी अतिशय जवळून माहिती आहे. आणि मग हे सगळं घडत असताना मग मुंबईकरता लढा हा कशा करता हवा आहे तर जे काय घडते आदित्य साहेब आपल्याला ते सांगतील ते आपल्या हिताचं नाही. मग जर आपल्याला मुंबई आमची आहे असं आम्ही म्हणतोय, मुंबई आमची आहे, मग अशी कोणीतरी सांगितलं मुंबई आमची नाही कोणाच्या बापाची. अरे असे किती आले आणि किती गेले. एक तर मराठी माणूस मुंबईकर चिडत नाही आणि चिडला तर शांत होत नाही. आम्हाला चिडायला लावू नका. ज्या दिवशी आम्ही घरातनं बाहेर पडू त्या दिवशी तुम्हाला हे इथून सोडून मुंबईच्या बाहेर जावं लागेल याची नक्कीच तुम्हाला खात्री बाळगा मनाशी. मी फार वेळ घेत नाही, साहेब आलेले आहेत, बोलण्यासारखं पुष्कळ आहे. परंतु एक सांगतो, आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं, आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आदित्य साहेब तुम्ही फक्त पाठीवरती थाप मारा आणि लढा म्हणा. शिवसैनिक हा लढायला कधी सदैव तयार असतो, यापुढेही तयार असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.